स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. ऍक्च्युअल आज आपण व्हॉट इज रेकी, रेकी काय, कशा पद्धतीने काम करते हे डिटेलमध्ये शिकणार आहोत. कारण रेकी एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा कशा पद्धतीने आपल्या जीवनात सकारात्मकता आणत असते हिला आज आपण समजून घेणार आहे. आणि या रेखीचा यूज आपण आपल्या लाईफमध्ये सकारात्मकतेने अधिक पॉझिटिव्हिटीने कसा करायचा याचं डिटेल नॉलेज देखील आज आपण घेणार आहे. लास्ट 3 डेज पासनं कोण कोण सगळ्या निगेटिव्हिटीला सोडून देत आहे लाईफ मधनं, की पकडून ठेवताय? कारण बघा, आपल्याला पॉझिटिव्हिटीची, सकारात्मकतेची पेरणी आपल्या जीवनात करायची आहे. आणि जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींना डिलीट करणार नाही, तर नवी पॉझिटिव्हिटीची पेरणी आपल्या जीवनात होणार नाही. आणि व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट, आपल्याला जे आपल्या जीवनात मिळवायचं आहे, आपल्याला जे आपल्या जीवनात पाहिजे आहे त्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. तर रोज आपल्याला संकल्प करायचा आहे. कारण आजचा दिवस जर आपल्याला मिळतो ना, तो आजच्या क्षणाच्या आनंदासाठी मिळालेला आहे. आजचा दिवस गत दिवसांमधल्या, मागच्या दिवसांमधल्या त्रासाला आठवण्यासाठी दिलेला नाहीये किंवा दुःखांना आठवण्यासाठी दिलेला नाहीये. आपल्याला आजचा दिवस किती आनंदी करायचा आहे, किती चांगला करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला हा मिळालेला आहे. सो भविष्यात जी कुठली पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या जीवनात द्यायचं आहे, ती पॉझिटिव्हिटी आपल्याला जेव्हाही पाहिजे आहे, तर वर्तमानातल्या क्षणांना एकच लक्षात घ्या, वाक्याचे वाक्य लिहून घ्या. वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी देता, वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी देता, त्याच एनर्जीनुसार तुमचा चांगला भूतकाळ तुमच्या जीवनात आठवणीत राहतो. आणि वर्तमानाच्या क्षणांमध्ये चांगली ऊर्जा दिल्यामुळे इथेच आपल्या भविष्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून आपलं जे काही जीवन आहे ते या वर्तमानातल्या क्षणांमध्येच आहे. या वर्तमानातल्या क्षणांमध्ये आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीच्या ऊर्जांशी जोडत असतो. चला पुढे जाऊ आपण. तर काल आपण बघितलं की सर्व धर्मपंथीय तत्वचिंतक रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. जर आपण गुगलवर गेलं आणि रेकी इन हॉस्पिटल सर्च केलं, तर आपल्याला दिसतं की आज अनेक देशांमध्ये ही ऊर्जा वापरली जाते. आपण काही वेळेला चॅटबॉक्स बंद करू म्हणजे डिस्टर्ब होणार नाही, कारण मध्ये मध्ये मेसेज येतात, बऱ्याच लोकांना डिस्टर्ब होतात. तर मी आता चॅटबॉक्स बंद केलेला आहे, कुणीही कुणाला मेसेज करू शकणार नाही. सर्व धर्मपंथीयांनी, तत्वचिंतकांनी रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज याला होली स्पिरिट म्हणतात, हिंदू याला प्राण म्हणतात, ईश्वर कहिये, गॉड कहिये, सगळी चैतन्य शक्ती एकच आहे. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये देखील या रेकी चिकित्सेचा उल्लेख आलेला आहे. आणि कमलसूत्र या ग्रंथ, जे भगवान बुद्ध रचित कमलसूत्र ग्रंथ आहे, तिथे देखील या रेकीचा उल्लेख आलेला आहे. या रेकीला आत्मसात करण्यासाठी डॉक्टर मिकाउसी, ज्यांनी ही रेकी रिडिस्कवर केली, त्यांनी रेकीचे 5 तत्व सांगितलेले आहेत. जर तुम्हाला या रेकी सोबत रेकीचे फायदे पाहिजे आहेत, या रेकी सोबत जगायचं आहे, तर तुम्हाला हे 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे तुम्हाला जीवनामध्ये अनुसरण करण्याची गरज आहे. मग काय आहेत ही रेकीचे 5 तत्व? आपल्याला सगळ्यात महत्वाचं, आपल्या जीवनाला बहुत लंबा नहीं देखना है, उसको आज में देखना है, ओनली फॉर टुडे. हा पहिला नियम सांगितला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की गेलेला पास्ट कसाही गेला असेल, आपण त्याला रिपीट करू शकत नाही. आणि येणारा जो, म्हणजे आने वाला कल जिसको हम कहते हैं, की आने वाला कल म्हणजे येणारा उद्या, हा उद्या जीवनात कधीच येत नाही, तो आज म्हणूनच येत असतो. याचाच अर्थ काय, कुठले काम आपल्याला आज करायचं आहे. तर डॉक्टर मिकॉसिननी आपल्याला म्हटलेलं आहे ओनली फॉर टुडे, जो भी आप काम करोगे उसको आज में करना है. मग आता आज मध्ये काम करत असताना आपल्याला, जर आपण 8 त्रिक 24 याचं गणित मांडलं, 8 तास झोपेसाठी, उत्तम स्वास्थ्यासाठी 7-8 तासाची झोप गरजेचं आहे.
8 तास तुम्ही जे काही प्रोफेशन मध्ये काम करता त्या प्रोफेशनसाठी, आणि 8 तास तुमचा आनंद आणि कुटुंबासाठी. या पद्धतीने तुम्हाला जीवनाचं जे 24 तासाचं आहे ते प्लॅनिंग जर आपण केलं, तर या 24 तासांसाठी डॉक्टर मिकाओसींनी 5 तत्व सांगितलंय. पहिलं तत्व, केवल आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या नहीं करूंगी. आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. मला सांगा, आता तुमच्या जीवनात कितीही दुःख आहे, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही त्याची चिंता करून राहिले. कसं होईल, मुलाचं ऍडमिशन नाही होत आहे, लग्न नाही जमत आहे, मग पैशाची कमतरता आहे, आणि मग आमच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. 24 घंटे सोचते रहो, इससे सोल्यूशन मिलेगा क्या? सोल्यूशन भेटेल का? आता तुम्हाला एक, जस्ट माझा सुजोग थेरपीचा क्लास होता आता, आणि तिथे मी एकच गोष्ट सांगितली. एक मॅडम बोलल्या की त्यांना 11 वर्षापासून शुगर आहे आणि त्यांच्या पायांना नमनेस येतोय. त्या त्याचं हे सांगत होते. नेचुरोपैथीची व्याख्या काय म्हणते, अगर हमारे शरीर में कोई बीमारी है तो उसके लिए हमने कोई उसे कारण दिया है. कारण हटा दो, बीमारी अपने आप हट जाएंगी. पण आपला फोकस कशावर असते? प्रॉब्लेमवर असते. पण तो प्रॉब्लेम जीवनात का आलाय या कारणांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्नच केला नाही. मग सोल्युशन कसं भेटणार? आपल्याला पाहिजे तर सोल्युशन आहे. मग त्या मॅडमला म्हटलं, मी त्यांना मग सांगितलं की तुमचा शुगर कसा कंट्रोल होईल, त्याच्या मी त्यांना टिप्स दिल्या. त्या म्हणजे मॅडम पण पायाचा नमनेस. म्हटलं पायात नमनेस का आली आहे? शरीरात पहिले शुगरनी एंट्री केली, आणि त्या शुगरच्या प्रॉब्लेममुळे त्याचं रिफ्लेक्शन पायातला नमनेस आहे, जो 11 वर्ष तुमच्या शरीरामध्ये तुमचं शुगर इनबॅलन्स आहे, त्याचा परिणाम पायाचा नमनेस आहे. जर तुम्ही शुगर कंट्रोल केला तर हळूहळू पायाची नमनेस कमी होईल. क्योंकि कारण क्या है, शरीर में निर्माण हुआ इनबैलेंस शुगर. शुगर होना भी अनिवार्य है, पर कैसे? बैलेंस में. बीपी भी होना अनिवार्य आहे, पर बॅलन्स में. ते इनबॅलन्स असल्यामुळे जो 11 वर्षाचा परिणाम आहे तो पायाचा नमनेस आहे. मग याचाच अर्थ, आपल्याला फोकस, त्यांनी जर चिंता करत बसले, माझ्या पायाला नमनेस येतो, नमनेस येतो, रिझल्ट मिळणार आहे का? त्यांना त्या कारणांना शोधून आपल्याला इलाज करायचा आहे. त्याच पद्धतीने इथे उपस्थित सगळ्यांनी आज विचार करायचा आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेमवर मी सोल्युशन कसं काढणार, काय रिझन आहेत, पहिले आज शोध घ्या की नेमकं माझ्या जीवनात पैशाची कमतरता आली आहे, तर त्याला कारण काय घडले आहे. आपण काय करतो, माझ्या जीवनात पैशाची कमतरता आहे, पैशाची कमतरता, याच्यावरच फोकस असतो. मग तो फोकस जिकडे जातो तिकडे एनर्जी डायव्हर्ट होते. आपण बघितलंय एनर्जीचा नियम काय, जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते. मग तो फोकस सकारात्मक असेल तर रिझल्ट सकारात्मक येईल, आणि फोकस नकारात्मक असेल तर जीवनामध्ये रिझल्टही नकारात्मक येईल. तर म्हणून आपल्याला फोकसच त्या गोष्टींवर पाहिजे जे तुम्हाला हवी आहे. मैं स्वस्त हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. जे लोक म्हणायला सुरुवात करतील, 90 दिवसामध्ये तुमचा फोकस त्याच्यावर डेव्हलप होणार आहे की तुमच्या शरीरामध्ये स्वस्थ आहे, शरीर आणि मनाने तुम्ही स्वस्थ आहे. तर इंटेन्शन, शब्द देताना म्हणताना इंटेन्शनही आलं पाहिजे. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला मी एन्जॉय करत आहे. जे क्षण माझ्याकडे वर्तमानात आहे त्या प्रत्येक क्षणाला मी एन्जॉय करत आहे, आणि त्याचा रिझल्ट माझ्या जीवनात जबरदस्त येत आहे. जर या इंटेन्शननी 90 दिवस तुम्ही एनर्जी दिली तर लाईफमध्ये काय होणार आहे? पॉझिटिव्हिटीची एंट्री होणार आहे. पण जर तुम्ही फोकस कराल, आई ग, माझे आज पाय खूप दुखतात, आज खूप कामं झाले, फोकस कुठे गेला? त्या कामातनं आलेल्या शरीरावरच्या तणावावर. आज सकाळी सकाळी अहोचा किंवा हिचा मूड बिघडला असेल, मग दिवसभर जर ती, ते साहेब तर चालले गेले ऑफिसला कामावर, आणि ती माझी मैत्रीण जर तोच तोच विचार डोक्यात घालत असेल, कुठल्या गोष्टीला एनर्जी देताय ती? त्या झालेल्या वादावर. तो माणूस बिचारा कामाला गेला, काम करायला लागला, दिवसभरचे काम करून घरी येऊन तो विसरेल, पण ही बाई सकाळी असं बोलून गेले, मी सगळं करते, मला असं. दिस इज द एनर्जी जी तुमच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करते. तर म्हणून रेकीचं पहिलं तत्व आहे, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. कल हमें पता नहीं, गुजरा हुआ कल गुजर चुका है, वो भी हमें पता नहीं, आने वाला कल भी पता नहीं, पर आज के दिन में चिंता नाही करूंगी. पहिला संकल्प आपल्याला रेकीचा हा करायचा आहे. रेकीचा दुसरा संकल्प आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. बघा, विषय कठीण आहे, पण समजून घ्या. मी दोन गोष्टी तुम्हाला
आणि दोन्ही गोष्टी अशा आहेत क्रोधाच्या. थोडा विचार करा. या जगामध्ये जेवढेही गुन्हे घडतात, तो ऍक्च्युअल गुन्हेगार नसतो. त्या परिस्थितीमध्ये त्याचा स्वतःवरचा ताबा तुटतो आणि त्याच्या हातून गुन्हे घडतात. आता तुम्हाला आमच्या शहरात घडलेली एक 4 वर्ष आधीची गोष्ट सांगते. एक सुंदर कुटुंब होतं, पती पत्नी आणि 2 मुलं. घरात नेहमी आनंद असायचा, स्वतःचं घर सगळं सेटल होतं, मुलं शाळेत जात होती, संध्याकाळी चौघही एकत्र जेवण करत होते, त्या घराचा नियम होता. एक दिवस पतीचं बाहेर काहीतरी बिनसलं असेल, जे मी तुम्हाला सांगितलं ना, घराच्या समोर एक झाड ठेवा आणि तुमचा सगळा तणावाची झोळी त्या घराच्या झाडावर टांगून द्या बाहेरच्या. आणि घरात त्या कुटुंबातले पत्नी, पती, मुलं यांच्यासाठी प्रवेश करा. तर त्या पतीने तो कामाचा ताण घेऊन घरात प्रवेश केला. पत्नीने ताटं वाढले, जेवायची वेळ झाली होती आणि त्या दिवशी जेवणात तिखट मीठ काय कमी झालं असेल, त्या पतीने ओरडलं की मी दिवसभर तुमच्यासाठी राब राब राबतो आणि तुम्हाला धड जेवण बनवता येत नाही, की तो वाद वाढला. पत्नीने त्याच्यावर म्हटलं मी दिवसभर तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी राबते, आणि तो वाद 2-4 शब्द झाले. पती ऑलरेडी तो कामाचा सगळा ताण घेऊन घरी आलेला होता, त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी समोरचं ताट फेकलं आणि आपल्या पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटात एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. जेव्हा तो त्या क्षणातनं, क्रोधाच्या क्षणातनं बाहेर पडला, तोपर्यंत त्याचा संसार संपलेला होता, कारण पत्नी गतप्राण झाली होती. त्यांनी स्वतः फोन करून पोलिसांना बोलवलं, स्वाधीन केलं स्वतःला. पण मुलं अनाथ झाली होती, पती जेलमध्ये, पत्नी देवाघरी आणि 2 मुलं उघड्यावर. विचार करा, त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये जर त्याला रागावर नियंत्रण ठेवता आलं असतं, तर ही घटना घडली असती का? आज समाजामध्ये जे रोज आपण न्यूजपेपरमध्ये घटना बघतो ना, पारिवारिक हिंसा वगैरे, ते त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे झालेल्या घटना आहेत. विचार करा, तो खरंच व्यक्ती खुनी प्रवृत्तीचा होता का? तो तर किती वर्षापासून आपल्या कुटुंबासाठी करत होता, पण त्या वर्तमानच्या क्षणांमध्ये त्याचा त्या क्रोधावरनं ताबा गेला आणि होऊ नये ते घडलं त्याच्या हातून. आणि म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे, केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. दुसरी गोष्ट, एक लहान मूल नर्सरी के जी 1चं घरी धावत येतं, कुणाला शोधतं? जेव्हाही तो शाळेतून आलं तर कुणाला शोधतं सांगा बरं? प्राजक्ता मॅडम, कुणाला शोधतं ते मूल? अनम्यूट करा. आईला त्याच्या. त्याच्या आईला शोधतं. आणि असंच ते बाळ आईला शोधायला, शाळेतून बॅग त्यांनी हॉलमध्ये टाकली आणि आईला शोधण्यासाठी, त्याला माहिती आहे आई स्वयंपाक खोलीत असेल, आणि त्या दिवशी आईनी नवीन कपांचा सेट आणलेला होता. कितीचा असेल कपांचा सेट? 500, 600, 1000, त्याच्या पलीकडचा नसेल. आईनी नवीन कपांचा सेट आणलेला होता. ते त्या मुलाला माहिती नव्हतं की आईने तो कपांचा सेट डायनिंग वर ठेवलेला आहे. तो धावत आला आई आई करत, त्याचा त्या कपांना धक्का लागला. आईला फक्त कप फुटल्याचा आवाज आला. आई त्यावेळेस बेसिनमध्ये सांडशी घासत होती. तिने कुठलाही विचार न करता ती सांडशी मुलाच्या दिशेने फेकली. मुलगा त्यावेळेस ते तुटलेले कप उचलायला खाली वाकलेला होता. ती सांडशी त्या मुलाच्या डोळ्यावर बसली आणि त्या मुलाचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. आता या घटनेत विचार करा, त्या आईला आपल्या हातून आपल्या मुलाला अंधत्व यावं असा विचार होता का? पण ही पण घटना का घडली? वर्तमानाच्या क्षणामध्ये त्या आईचं आपल्या क्रोधावर नियंत्रण राहिलं नाही. आणि म्हणून खरोखर आपल्याला रेकीचं दुसरं तत्व संकल्प करायचा आहे, केवळ आज के लिए मुझे क्रोध नहीं करना. प्रत्येक संकल्प करत चला, आज के लिए बोलायचं आहे, आज के लिए हमें क्रोध नहीं करना है, क्योंकि कल हमें पता नहीं. गुजरा हुआ कल गुजर चुका है, आने वाला कल हमें पता नहीं. पर आज का दिन हमारे हाथ में है, तो आज के लिए हम क्रोध नहीं करेंगे. केवल आज के लिए हमें क्रोध नहीं करना है. त्यानंतर तिसरा जो नियम आहे, तो म्हणजे ईमानदारी से अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगे. पूर्ण इमानदारीने, म्हणजे विचार करा की तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही पाहिजे आहे, त्याच्यासाठी तुम्ही कार्य 100% इमानदारीने करणार. 100% इमानदारीने कार्य करणार म्हणजे काय? तर
तुम्ही जीवनाच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत, समजा आता एखादा बॉस नाही किया तो भी काम करना ही है. घरच्या गृहिणीला जे काही कामाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या करावंच लागेल. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याची जबाबदारी अध्ययनाची पूर्ण करायची. एका आईने मुलांना संस्कारक्षम बनवण्याची जबाबदारी पूर्ण करायची. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पूर्ण करायची. घरच्या कर्त्या पुरुषांनी संपूर्ण संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करायचे. एका शिक्षकाने शिकवण्याची जबाबदारी पूर्ण करायची. एका डॉक्टरनी पेशंटला आजारमुक्त करण्याची जबाबदारी पूर्ण करायची. एखाद्या सायंटिस्टनी नवीन इन्व्हेन्शनसाठी प्रयत्न करायचे. याचाच अर्थ काय? प्रत्येकाने आपली जबाबदारी जर 100% पूर्ण केली तर समाज किती सुंदर होईल बघा. पण अडचण काय आहे? आपण दुसऱ्यांनी जर जबाबदारी अर्धवट टाकली, आपल्याला पटकन लक्षात येतं की हा चुकला. पण खरोखर आपण आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे, मी आई म्हणून माझ्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात जर अपयशी ठरली तर माझी चूक. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण जबाबदारी स्वीकारणार नाही तर सुधारणाही होऊ शकत नाही. माझ्याकडे मध्यंतरी खूप श्रीमंत एक व्यक्तीचं काउन्सिलिंगची केस होती. त्या मुलानी 17 वर्षाच्या मुलाने 25 लाखाची बाईक स्पोर्ट बाईक घेण्यासाठी आई वडिलांचं जगणं मुश्किल केलेलं होतं. मग आता ही घटना एका क्षणी घडली का? त्यांनी 25 लाखाची डिमांड. लहानपणापासून 17 वर्षापर्यंत ज्या मुलाचं संगोपन चुकलं, त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या गेल्या असतील आणि म्हणून तो ही चुकीची डिमांड देखील पूर्ण करण्यासाठी मागे लागला असेल. येस ऑर नो? झाले असेल असं. याचाच अर्थ काय? योग्य वेळी मुलांना योग्य संस्कार देण्याची जबाबदारी आपली आहे. त्याच्यानंतर म्हणजे जर एखाद्या महिलेने स्वयंपाक करायचा आहे तर पूर्ण आनंदाने स्वयंपाक करायचा, कारण एव्हरीथिंग इज द व्हायब्रेशन. जेव्हा आपला शक्तिपात होईल आणि तुम्ही त्या ऊर्जा एक्सपिरियन्स कराल, तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की किती सुंदर या एनर्जीज आहे आणि या एनर्जीला आपण आपल्या लाईफमध्ये किती छान पद्धतीने आत्मसात करू शकतो. आपले माता पिता, अध्यापक, बुडे यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या घरातील जेही ज्येष्ठ आहे त्यांना 5 मिनिटं दूर राहत असतील तर एक कॉल, जे मी सांगितलं की एक कॉल करा, त्यांचा सन्मान करा, कारण ते आहेत म्हणून आपल्याकडे आधाराचं एक वटवृक्ष आपल्या सोबत आहे. आणि नाही तर तेही एकाकी आहे. आज लिटरली सांगते, मागे एक केस आमच्या समोर आलेली होती काउन्सिलिंगची. सधन घर होतं आणि ती मुलगी 7th पर्यंत तिच्यासाठी घरी केअरटेकर ठेवलेली होती. मग आता कोरोना काळ आला, मग सगळे घरी फॅमिलीत, मग आता हिला काही गरज नाही आहे बुवा, म्हणून मुलीला एकटं घरी ठेवलं गेलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्याच फ्लॅटचा एका 20 वर्षाच्या मुलाचं त्यांच्या घरी येणं जाणं चालू होतं. आणि त्या 13-14 वर्षाच्या मुलीसोबत कळत नकळत त्या गोष्टी घडल्या. आणि त्याच्यानंतर जी आली, तर आता याच्यात सांगा, खरोखर त्या घरामध्ये जर आजी आजोबा घरी असते तर असं काही घडलं असतं का? आपल्याला वाटतात की घरचे ज्येष्ठ असणं, उलट ते असला तर मुलांना संस्कार मिळतात आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटीचं वातावरण येतं. आज खरोखर जगामध्ये डे केअर मध्ये मुलं ठेवले जातात, किंवा मग दिवसभर ते मुलं घरी एकटे असतात, दार बंद करून एकटे. विचित्र घटना समाजामध्ये घडायला लागलेल्या आहेत. वंदना मॅडम, एनर्जीचा क्लास बसून करायचा असतो. आपण एनर्जी शिकतोय. त्यानंतर सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंप्रती थँक्यू म्हणायचं आहे. मला एक व्हॉलेंटियर पाहिजे. आता कोण कोण व्हॉलेंटियर हँड रेज करा, कोण व्हॉलेंटियर बनेल पुढच्या प्रॅक्टिकलसाठी? ओके. माधुरी मॅडम मागची बॅच अटेंड केलेली आहे, तुम्हाला आयडिया असेल, तुम्ही नाही. आणखी कोणी? छोटस प्रॅक्टिकल करणार आपण. गायत्री पाटील मॅडम अनम्यूट करा. गायत्री पाटील मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा गायत्री पाटील मॅडम. हो मॅम. व्हिडिओ पण गुड ऑन. आफ्टरनून मॅम. व्हिडिओ ऑन करावं लागेल. माझं मी ऍक्च्युली लॅपटॉपने लॉग इन केलंय, सो नाही, सॉरी. व्हिडिओ वर्क नाही नाही नाही, करत. एकच मिनिट. नेक्स्ट एनीवन ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे? चला स्वाती मॅडम, तुम्ही अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. ओके. चप्पल घालता का मॅडम? हो. सँडल, बूट? हम्म.
आतापर्यंत, लहानपणापासून आतापर्यंत किती चप्पल बूट तुटले असतील आपले? बरेच. कधी त्या चपलेला थँक्यू म्हटलं का? एकदाच म्हटलं होतं. एकदाच फक्त म्हटलं. एकदाच आयुष्यात, हो. आयुष्यात कारण ती एकदा म्हटलं. निकडीची परिस्थितीच तशी आली होती. म्हणून म्हणजे मी तिला व्यवस्थित केलं. एकदा ती भर रस्त्यात तुटली आणि म्हटलं, अरे देवा, ही आताच का तुटायची होती? आणि तीही या वेळेला की जेव्हा आपण विकत पण नाही घेऊ शकत आणि तसं जावं लागेल. मग मी तिला कसं बसवण्याचा प्रयत्न केला, जे तेव्हा मला जमलं तेव्हा. आणि मी घरी पोहोचली आणि मी म्हटलं, बापरे, धन्यवाद तुझे, खरंच. तू वेळेवर जोडली, जर तू झाली नसती तर मला ते हातात घेऊन यावं लागलं असतं आणि ते बरं दिसलं नसतं म्हणून. येस, ओके. म्हणजे ते परिस्थितीनुसार, म्हणजे माझी गरज होती म्हणून म्हटलं गेलं तिला. गरज होती म्हणून म्हटलं. ओके, हा, थँक्यू. नाही तर नसतंच म्हटलं आता गेलं. बघा, अशा कितीतरी चपला, सगळ्यांनी लक्ष द्या, अशा कितीतरी चप्पल, बूट, सँडल हे आपल्यासाठी बनले, आपण त्यांचा वापर केला, आपल्यासाठी तुटले आणि संपले. हम्म. त्याचा आपल्याला आज आकडा पण माहिती नाहीये. एक लक्षात घ्या, उन्हाचे चटके ते तुमची चप्पल बूट सहन करतात. पावसाचा चिखलही तेच सहन करतात. थंडीची थंडी पण ते सहन करतात. काटा जरी बोसला ना, तर पहिले तो चपलेला बसतो, तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असेल तर तो तुमच्या पायापर्यंत पोचतो. नाही तर तो काटाही चप्पल तुमच्या पायापर्यंत पोचू देत नाही. आणि मनुष्य प्रत्येक गोष्टीचा फक्त वापर करतो, पण साधं थँक्यू पण म्हणत नाही. आणि रेकी तुम्हाला तुमच्या प्रत्येक वापरणाऱ्या वस्तूला थँक्यू म्हणायला शिकवते. आज विचार करा, आपल्या घरी कटकट करणारा माणूस असेल, बाई असेल, जोडीदार असेल, जे कोणी आहे, ज्यांना आपण म्हणतो की बाबा ही व्यक्ती कटकट करते आहे. पण एखाद्या सिंगल मदरला, सिंगल फादरला विचारा की त्यांचं अस्तित्व काय आहे, त्यांचं जीवन कसं जात आहे. मग असेल ना थोडी कटकट करणारा, पण तुमच्या सोबतीला ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीची किंमत करा. आज आपण मुलांना मूर्ख, गाढव जे काही बोलतो, तू असा आहे, तू तसा आहे. IVF सेंटर समोर लागण्याला रांगा, की लाखो रुपये खर्च करूनही आपल्याजवळ असलेलं दान त्यांच्या पदरात पडत नाही. विचार करा, पण आपण थँक्यूची भावना नसते. आज जे स्वप्न आपण जे जगतोय, कुणाच्या तरी स्वप्नातलं जग आहे. खूप लोकांना आपल्यासारखं आनंदी जगायचं आहे, आपल्यासारखं भाग्यवान बनायचं आहे. पण विचार करा, जे आपल्याकडे आहे ते लोकांकडे नाही आहे, त्यांना ती गोष्ट हवी आहे. पण आपण आपल्याकडे काय आहे याच्यावर फोकसच नसतो, आपण कमियांवर बघतो. तर आज रेकी तुम्हाला शिकवते की जे काही तुमच्याकडे आहे ना, त्याला थँक्यू म्हणायला शिका. ज्या दिवशी तुमच्या जवळच्या व्यक्तींना थँक्यू म्हणाल, जे कपडे तुम्ही परिधान करता त्याला थोडा स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा, त्याची देखील ऊर्जा बदलून जाईल. जे अन्न पाणी आपण ग्रहण करतो त्याला थँक्यू म्हणा. ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्याला थँक्यू म्हणा. ज्या वाहनांमध्ये प्रवास करता त्यांना थँक्यू म्हणा. ऍक्च्युली माझ्याकडे एक डॉक्टर आहेत, त्यांच्या मुलाच्या MBBSच्या एक्झामच्या वेळेस पेन सुद्धा चार्जिंग करायला आणले होते त्यांनी. का? ग्रॅटिट्यूड. ज्या पेनाने आपण पेपर लिहितो त्याला सुद्धा थँक्यू म्हणा. म्हणजे रेकी तुम्हाला त्या ग्रॅटिट्यूडनी परिपूर्ण करते. आपण या हातांनी, लक्षात घ्या, या हातांचा वापर करून किती कामं केले, या हातांनी कष्ट केले, आपल्यासाठी पेपर लिहिले, म्हणून आज आपल्याजवळ डिग्र्या आहेत, म्हणून आज आपल्या समोर ज्ञानाचं उज्ज्वल आहे. आपण या हातांनी घरातले किती कामं केले, काय केले, पण या हाताला कधी थँक्यू म्हटलं नाही. आज त्याला मायेनी थँक्यू म्हणा. या डोळ्यांनी आपण अख्खं जग बघितलं. या जगामध्ये किती लोक असे आहेत की त्यांना डोळे आहेत पण हे सुंदर सृष्टी बघू शकत नाही. त्या ईश्वराने आपल्याला हे डोळे दिले, या डोळ्यांना थँक्यू म्हणा. या कानाने इतकं सुंदर आवाज आपण ऐकलेले आहेत. लोकांना कान आहे पण ऐकू येत नाही, त्या कानाला थँक्यू म्हणा. या ओठांनी आपल्याला शब्द उच्चारण्याची ताकद दिलेली आहे, पण आपण शब्द कसे उच्चारतो, कुठली एनर्जी देतो. रेकी तुम्हाला ते म्हणते की फक्त आजच्या दिवस या तृप्ततेच्या ऊर्जांनी जगायला लागा. रोज नवा दिवस तुमच्या समोर येत असतो.
किती लोकांना वाटतं की रोज आपला नवा जन्म होत असतो, की घेतलेलाच जन्म आपला आहे का? दर 7 वर्षामध्ये आपल्या शरीराच्या प्रत्येक सेल नवा झालेला असतो. आता याच्यातनं खूप सुंदर, जे लोक म्हणतात ना की आम्हाला आजार झालेला आहे, आजार झालेला आहे. आजार म्हणजे काय? कुठेतरी सेल लेवलवर, ऑर्गन लेवलवर डॅमेज झालेला आहे. जर दररोज लाखो सेल मरतात आणि लाखो सेल नवीन निर्माण होतात, तर आजाराचे सेल मेले आणि नवं सेल, चांगले आरोग्य संपन्न सेल निर्माण करण्याची ताकद कुणामध्ये आहे मग? चांगला आहार, चांगले विचार, चांगला व्यायाम करून चांगले सेल निर्माण होऊ शकतील का, स्वाती मॅडम सांगा? हो. म्हणजे कुठलाही डिसीज रिव्हर्स होऊ शकतो? कारण 7 वर्षात अख्खा माणूस नवीन तयार होतो. नवीन तयार. शरीराचा एकही सेल जुना राहत नाही. म्हणजे एकदम 7 वर्षात तो फरक दिसत नाही. ही प्रक्रिया दैनंदिन लेवलवर होत दररोज असते. आणि मग दैनंदिन लेवलवर जर आपण प्रयत्न केले, तर दैनंदिन लेवलवर आरोग्य संपन्न जीवन येणार की नाही येणार? येईल. काय होईल याच्याने? म्हणजेच ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकेल. पटतंय सगळ्यांना? ज्यांना हो. पटलं त्यांनी हँडल्स करा. सो आज से हर वो चीज जिसका हम इस्तेमाल करते हैं, ते म्हणजे उसे थैंक यू कहना है. थँक्यू थँक्यू. ती व्यक्ती स्वरूपात जीवनात असेल, वस्तू स्वरूपात असेल, ज्याही गोष्टींचा आपण उपभोग घेतो, त्या प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणायला सुरुवात करा. जस्ट से थँक्यू. ओके. सो पुढे जाऊया. त्यानंतर हे जे 5 तत्व, आज संकल्प करा. कोण कोण संकल्प करताय की हे 5 तत्व आजपासून आपल्या जीवनाचा भाग असणार आहे? यस, आय एम कमिटेड. या 5 तत्वांना माझ्या जीवनाचा भाग असण्यासाठी, यस आय एम कमिटेड. लक्षात घ्या. काय है? केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगी, केवल आज के दिन में क्रोध नहीं करूंगी, ईमानदारी से जो भी जिम्मेदारियां मुझ पे है वो मैं पूरी ईमानदारी से निभाऊंगी. अपने माता पिता, अध्यापक तथा बड़े बुजुर्गों का सम्मान करूंगे. सभी चेतन अवचेतन वस्तुओं के प्रति ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेसची भावना असली पाहिजे. प्रत्येक चेतन, सुरुवात स्वतःला थँक्यू म्हणण्यापासून करा, कारण सेल्फ लव्ह. नाही तर आपण अख्ख्या घराची काळजी घेऊ आणि स्वतःचीच काळजी घ्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे. सो सब सबसे पहिले खुद से प्यार. कारण जोपर्यंत आपल्या या देहामध्ये प्राण आहे, तोपर्यंत सगळे नातेवाईक आपले आहेत. ज्या क्षणी आपल्या देहातनं प्राण गेला, आपलेच नातेवाईक 4 तासात पोचून मोकळे. ठीक आहे. घरातला एखाद जण काही दिवस रडेल, पण फिर भी वो भी अपने जीवन में रममान हो जाएगा. तो अपना अस्तित्व जब तक है तब तक जी लो जिंदगी. वो रोते हुए नहीं, आज से कंप्लेंट में जिंदगी नहीं जीना है. कैसे जिंदगी जीना है? कंप्लीशन में. जीवन आनंदाने कंप्लीट करायचं आहे. तर त्याच्यासाठी रेकी कशी काम करते, रेकी शिकल्याने नेमके कुठले फायदे होतात ते आपण बघणार आहे. रेकी यह एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी उपचार प्रथमतः हमारे निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. जी काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आहे, तर रेकी सगळ्यात पहिले त्या निगेटिव्हिटीला दूर करते. शरीर के नैसर्गिक शक्ती का संतुलन स्थापित करते रेकी. रेकी आपल्यामध्ये ज्या विकृती आहे, जसं राग असेल, क्रोध असेल, म्हणजे चिंता असेल, तर पहिले रेकी आपल्या विकृतींना दूर करते आणि सकारात्मकतेला कायम करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. याच्याने कुठलीही हानी किंवा नुकसान होत नाही. रेकीचा लोक म्हणतात की याला कुठला धर्म पंथ असं काहीच नाही. रेकी को कोई धर्म नहीं, इसका कोई पंथ नहीं, वर्ग नहीं, तंत्र मंत्र के साथ रेकी का कोई भी संबंध नहीं. राक्षसी विद्या, मौली विद्या, संमोहन याच्यासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही. फक्त जसा ऑक्सिजन आपण घेतो, तो जात धर्म पंथ पाहून येत नाही, त्याच पद्धतीने प्राण ऊर्जा जात धर्म पंथ पाहून येत नाही, तो प्रत्येकासाठी सारखाच प्रवाहित होत असतो. रेकी काय नाही करू शकत, तर एवढं आहे, तर काही मर्यादा असतील. रेकी जन्मता असलेले दोष दूर करू शकत नाही. पण लिटरली सांगते, आमच्या गुरु भगिनी आहे आणि त्यांच्या एक मुलगी जी आहे ती स्पेशल चाइल्ड जन्माला आली होती आणि त्या आईने रेकी त्या मुलीसाठी शिकली. ती मुलगी 13 वर्षाची असताना त्या आईने रेकी शिकली. आज ती मुलगी 32-35 वर्षाची आहे. निश्चित लग्न नाही होऊ शकलं त्या मुलीचं, पण
जी मुलगी स्वतःची लाळही पुसू शकत नव्हती, आज स्वतःचे सगळे कामं स्वतः करते आणि आईला देखील मदत करते. हा दोष रेकीच्या एवढ्या वर्षाच्या त्या आईच्या साधनेतनं दूर झाला. त्याच्यानंतर रेकी मृत्यू नाही टाळते. जन्म आणि मरण ईश्वराच्या हाती आहे, तर तिथे रेकी इंटरफेअर करत नाही. पण तुम्हाला एक उदाहरण सांगते, तुम्ही युट्यूबवर जाऊन त्या मॅडमचा इंटरव्ह्यू बघू शकता. माझ्या एक स्टुडंट आहेत, रेणुका गारकल मॅडम, आणि त्यांच्या बहीण रचना शहा. रचना शहा यांना डॉक्टरांनी 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट केलेला होता. डॉक्टरांनी फक्त 40 दिवसाचं आयुष्य सांगितलेलं होतं. तुम्ही जगात कुठेही न्या, कोणतंही ऑपरेशन करा, पेशंट ठीक होऊ शकणार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. ही गोष्ट आहे 19-20ची. माझ्याकडे त्यांचे मेडिकल रिपोर्ट आहेत. कारण 2023 जानेवारीला मी दिल्लीमध्ये रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रोग्राममध्ये सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकीमध्ये हा प्रोजेक्ट म्हणजे हे मी केस पेपर सबमिट केलेला होता. आता लक्षात घ्या की ज्या महिलेला 4 स्टेजचा कॅन्सर 40 डेज डॉक्टरांनी सांगितले, त्यांच्या बहिणीने रेकीच्या मास्टर लेवल म्हणजे 3rd लेवलमध्ये शिकवली जाणारी सायकिक सर्जरी कंटिन्यू 47 डेज केली. आणि त्याच्यानंतर त्या जेव्हा हॉस्पिटलला पोहोचल्या, डॉक्टर वॉज शॉक. जागेवरून उठले, म्हणे डॉक्टर, हाऊ कॅन इट पॉसिबल, मला कोणाचा तरी फोन येईल की ही पेशंट गेली आहे, असा फोन येईल, पण तुम्ही माझ्या समोर स्वस्त इतक्या चांगल्या परिस्थितीत कशा का उपस्थित आहे, तुम्ही काय केलं? लक्षात घ्या, त्यांची कंडिशन अशी होती की रोज 3 ते 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं पोटामध्ये, आणि ते काढायला जावं लागायचं. इतकं स्वेलिंग त्यांना आलं होतं. त्यांचे बिफोर आफ्टर फोटो माझ्या त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. एक 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू सेशन आहे जवळपास तो. आणि त्याच्यात त्यांनी त्यांची पूर्ण स्टडी म्हणजे पूर्ण जर्नी शेअर केलेली आहे. आणि आताही त्या एकदम स्वस्त आहेत, विदाऊट एनी ऑपरेशन. फक्त त्यावेळेस स्टार्टिंगला जेव्हा त्यांना झालं, तेव्हा ते त्यांचे 3-4 किमोथेरपी झाली होती. त्यानंतर त्यांनी रेकी आणि मेडिसिन, रेकी कुठलंही मेडिसिन बंद करायला सांगत नाही. आणि म्हणून सांगते की जिथे डॉक्टर म्हणतात अब इस पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत आहे, रेकी ती दुवा म्हणून काम करते. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते. पुण्याचे डॉक्टर डोंगरे आहे, त्यांचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर नक्की बघा. डॉक्टर डोंगरे आहेत, ज्यांच्या घरी 3 डॉक्टर आहेत. स्वतः डॉक्टर डोंगरे MBBS आहेत. त्यांचे वाईफ, सॉरी हजबंड, मुलगा आणि सून कॅन्सर स्पेशालिस्ट आहे. दोघांचंही त्याच्यात रिसर्च चालू आहे. आणि त्यांच्या ज्या वाईफ होत्या, ज्या माझ्या स्टुडंट आहेत, त्यांना, माधुरी डोंगरे यांना ऑटो इम्युन डिसऑर्डर होता आणि रोज त्यांच्या तोंडामध्ये रक्त यायचं. 2000 म्हणजे जवळपास 2-3 वर्षामध्ये त्यांना ते इतकं रक्त यायचं की 1 वर्षामध्ये त्यांचं कंडिशन अशी होती, जेव्हा त्या मला भेटल्या त्याच्या 1 वर्ष आधीपासून त्या फक्त मिक्सरमध्ये दूध पोळी ग्राइंड करून लिक्विड फॉर्ममध्ये गिळत होत्या. हाच त्यांचा जेवण होता. विचार करा, 1 वर्ष त्या महिला लिक्विड फॉर्ममध्ये दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून फक्त गिळल्या. जिभेवर काहीही ठेवू शकत नव्हते. दॅट वॉज हर कंडिशन. कॅन्सर पर्यंत टेस्ट केले. डॉक्टरांनी म्हटलं की आता उरलेलं आयुष्य असंच जगायचंय, मेडिकल सायन्समध्ये औषध नाहीये. त्यावेळेस माझे 90 मिनिटाचे वेबिनार चालायचे. आणि त्याच्यातनं त्यांनी रेकी लेवल 1 हा जो आपला कोर्स चालू आहे, या कोर्सची तेव्हा माझी फी 3,000 रुपये होती. त्यांनी 3,000 भरून ऍडमिशन केली. त्याच्या पुढचे कोर्स केले. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये त्या लाल तिखटाची चटणी खाऊ शकल्या एवढ्या स्वस्त झाले आहेत. आणि त्यांचं ते जे सगळं तोंडातलं सफरिंग आहे पूर्ण निघालं. हे व्हिडिओज तुम्ही युट्यूबवर, मी आज जमलं तर ग्रुपवर लिंक शेअर करते, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. तर याचा अर्थ काय की जर तुम्ही खऱ्या मनाने सांगितलेली प्रॅक्टिस केली, तुमच्या जीवनामध्ये थोडा बदल केला, तर अशक्यातील अशक्य गोष्ट देखील याच्यातनं शक्य होऊ शकते. तर फक्त कधी कधी काय होतं की एखादी व्याधी खूप जास्ती वाढलेली आहे, तर तिथे पेशंट जवळ असलेला वेळ आणि आपल्याकडे असलेला वेळ, ट्रीटमेंटसाठी असलेला वेळ मॅच झाला नाही, तर आपल्याला अपयशाचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे एखादा पेशंट जो वेळच नाहीये आणि आपण त्याला हील करतोय, त्यावेळेस तो वेळ मॅच होत नाही, तर मग रिझल्ट तिथे प्रॉपर येत नाही. आणि शस्त्रक्रियेद्वारा जर एखादा बॉडी पार्ट काढलेला आहे, तर तो नवनिर्मिती अजून देखील रेकीनी झालेली नाहीये. रेकीची विशेषता काय? रेकी ही प्रकृतीने मानवाला दिलेली एक महत्वपूर्ण देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा रेकीचा अनुभव प्राप्त करता येतो. जसं दिवसभराचं सेशन आहे 1-2 दिवसाचं, तर आपण रेकी करू शकतो. पण त्यात अडचण काय आहे?
एकाच दिवशी डोक्यावर 10 तासांचं, तर ब्रेनची पण लिमिट आहे ना सहन करायची. तर मग तो सगळ्याचा सगळा अभ्यास, जसा आता मी जेव्हा माझं लेव्हल 1 केलं होतं, तर भोपाळ युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल हे माझे रेकीचे पहिले गुरु, ज्यांच्याकडनं रेकीचं मी 2 दिवसाचं मध्ये माझं लेव्हल 1 कम्प्लीट झालेलं होतं. तेव्हा रेकॉर्डिंग मिळालं नाही. 2 दिवसात जेवढं आपल्या बुद्धीची कॅपॅसिटी जेवढं लिहू शकलो तेवढंच डोक्यात गेलं. त्याच्यानंतर ते सर भोपाळवरून आमच्या शहरात आले होते. त्याच्यामुळे नंतर त्यांचा कधी कॉन्टॅक्ट नंबर भेटला नाही की काही अडलं तर आपण त्यांना विचारू शकू. पण यात म्हणून मी माझ्या या सेशनला का बरं या पद्धतीने प्लॅन केलं आणि सगळ्यांना फ्रीमध्ये देण्याचं रिझन, कारण प्रत्येक व्यक्तीच्या काहीतरी गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण झाल्यावर काही लोक अजून गरजांच्या मागे धावतात. पण माझ्या बुद्धीची वेळ तिथे आली की नाही, अभि मुझे जो चाहिए मेरे घर में सब है. आता मला लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचवायची आहे म्हणून मी हे फ्री सेशन. पण त्याच्यातही मग मी वन डे सेशन घेत होती आधी, ते बंद केले. त्याचं रिझन काय, की 5 तासाचं एवढं मोठं रेकॉर्डिंग अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं कठीण होतं. रोज एक एक तासाचे 10 व्हिडिओ तुम्हाला भेटले तर तुम्ही त्या टॉपिक नुसार ते व्हिडिओ बघू शकता. दुसरं, रोज एवढं मोठं सगळं डोक्यात टाकण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आपण शिकतो, त्याच्यामुळे ते व्यवस्थित लक्षातही राहतं. त्याच्यामुळे आपण हे सेशन 10 तासांमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि प्रॉपर रेकॉर्डिंग, आणि आपल्याकडे लाईफ टाईम ऍक्सेस असतो कुठल्याही बॅचचा. कितीदा तुम्ही बॅच रिपीट करू शकता. आणि पुढे पेड कोर्सेस जरी असले, बाकीचे ट्रेनर रिपिटेशनसाठी देखील पैसे घेतात, पण मी 1 रुपये जास्तीचा घेत नाही. जी कुठली फीज असते आपली, त्या फीज मध्ये तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असतो. परत त्याच्यासोबत बोनस कोर्सेस पण असतात, जसं आपल्या सेकंड आणि थर्ड लेवल सोबत पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी हे 2 कोर्सेस अजून मी गिफ्ट देते. आणि या सगळ्या कोर्सेसची फी माझी फक्त 5,000 रुपये, इन्क्लुडिंग विथ जीएसटी, कारण मी जीएसटी पेअर आहे. कारण मला पोचायचं, कारण एक लिमिट आहे कितना भी, कारण का बरं ही मानसिकता आली, कितना भी कमाओ. तुम्ही करोडोची जमीन घ्या, करोडोची शेती तुमच्याकडे असेल, जन्मताना मुठ्ठी बांधलेली असते, जन्मता आलेल्या बाळाची प्रत्येकाची मूठ बांधलेली असते. जाताना मात्र प्रत्येकाचा हात रिता झालेला असतो. या हातामध्ये काहीच राहत नाही. तुमचे कर्म, तुम्ही जी पॉझिटिव्हिटी, आता समजा फ्री सेशनमध्ये दर महिन्याला 300-400 लोक रेग्युलर ट्रेनिंग घेतात. काही लोक व्हिडिओजच्या माध्यमातून हा कोर्स बघतात. तर आपण ओव्हरऑल विचार केला की माझे पेड आणि अनपेड असे 1,000 लोकांना जर मी रोज दर महिन्याला ट्रेनिंग देते, त्या 1,000 पैकी 100 लोकांच्या चेहऱ्यावर जरी स्माइल क्रिएट झाली त्यांच्या प्रॅक्टिस नंतर, वो ब्लेसिंग, ते मात्र माझ्या या रित्या हातांमध्ये जमा होणार आहे. पण इथे करोडो रुपये जरी कमवले, तर शेवटी त्या नेत्यांना कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्काही सोबत जात नाही. अहो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमच्या गल्लीमध्ये एका काकूची डेथ झाली होती. त्यांना जेव्हा ऍडमिट केलं ना, तर घाईघाईत त्यांची एक बांगडी काढल्या गेली सोन्याची, आणि दुसरी बांगडी काढायचीच राहिली होती. त्यांच्या हाताला स्वेलिंग आलं होतं. आंघोळीची वेळ झाली होती, शेवटची आंघोळ, आणि घरातल्यांचं पूर्ण लक्ष ती बांगडी हातातून कशी काढायची त्यावर होतं. आणि तो क्षण लिटरली मला मनाला खूप असा भिडला. त्यांनी तेवढ्या याच्यातनं, त्या सगळ्या पाहुण्यांच्या याच्यातनं कुणाला तरी पाठवून ती सोनाराची कैची आणली आणि त्या कैचीने हातातली बांगडी कापली. त्याच्यानंतर त्यांच्या शेवटची आंघोळ आणि नंतरची अंत्यविधी झाली. सो विचार करा, आयुष्यामध्ये पैसा सब कुछ नहीं होता, नाते जोडा. मी सांगते की तुमच्यापैकी काही लोकांच्या चेहऱ्यावर जर या 10 दिवसात स्माइल तयार झाला ना, वो मेरा बोनस बढ़ रहा उधर. ज्या गोष्टीसाठी मी हे क्लासेस घेते, आवश्यक असलेला पैसा येणारच आहे. माझा खर्च निघतोय, माझं हे जे काही आहे मेंटेनन्स, या सगळ्या गोष्टी निघून आय एम म्हणजे एक समाधानाची लेवल आहे. पण म्हणून तुम्हाला सांगते, जीवन असं जगावं, सर्वांना हवं हवंसं वाटावं. जायचं तर सर्वांनाच आहे, पण अभिमानाचा विषय बनून जावं. फक्त आपल्याच घरात आपला फोटो नाही लागला पाहिजे. आज माझे कितीतरी विद्यार्थी आहेत, ते सांगतात, जे ट्रेनर आहेत, मॅडम तुमचा फोटो कोणी त्यांच्या घरात लावलेला आहे. मी एवढं मोठं कार्य नाही आहे, पण जेव्हा ते सांगतात, तेव्हा तुमचा फोटोला नमस्कार केल्यावर आमची बॅच चालू होते.
याच्यापेक्षा मोठं काय नाही मिळवणार. कारण हे सोबत नाही घेऊ शकत, म्हणजे जाताना आपण पैसा नाही घेऊन जाऊ शकत, पण त्यांचे प्रेम, त्यांचं ते ब्लेसिंग हे निश्चितच आपल्या पुढच्या प्रवासात आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून रोज एकाला तरी छोटीशी मदत करा. ती पैशांचीच असेल असं नाही आहे. एखाद्या जो 2 बॅगा जास्तीची आहे, तो उचलू शकत नाही, काकू काका मदत करू का? लिटरली सांगते, आता मागे मी म्हणजे माझं टचूड, की जे माझं अर्निंगचं स्वप्न होतं, आज त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं माझ्याकडनं डोनेशन होतं. तो ईश्वर करून घेतोय. म्हणजे जेवढं माझं अर्निंगचं स्वप्न होतं तेवढं डोनेशन होतं. आजही माझ्या विजन बोर्डवर 2 लाख प्रतिमा हे मी ड्रीम ठेवलेलं आहे 2025 मध्ये, की दर महिन्यात माझ्याकडनं 2 लाखाची चॅरिटी झाली पाहिजे. माझं एक वेगळं ड्रीम आहे. तर ती चॅरिटी होण्यासाठी याच्यातनं तुमच्याच फीज मधनं त्या सगळ्या गोष्टी कलेक्ट, आणि मी एका स्वप्नासोबत जगते. उद्या मी या जगात कदाचित जेव्हाही नसेल तेव्हा एक असं सेंटर, रिसर्च सेंटर बनवून जायचं आहे मला, की तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती, कोणी शारीरिक वेदनेने त्रस्त असेल, कोणी नातेसंबंधांनी त्रस्त असेल, कोणी फायनान्शियल अडचणीत असेल, पण तो येताना तो दुःखांच्या अश्रूने येते. तो त्या सेंटरमधनं जेव्हा बाहेर जाईल तेव्हा त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील, पण त्या आनंदाश्रूंच्या असतील. या स्वप्नासोबत मी जगत आहे आणि त्या स्वप्नांसाठी मी कंटिन्युअस काम करते. अजून माझी फायनान्शियल कंडिशन तेवढी नाही आहे, कारण मी शून्यातनं स्टार्ट केलं होतं. 2 वेळचा स्ट्रगल काय असतो फायनान्शियल तो मी बघितला. कारण माझ्या लग्नानंतर 3 वर्ष माझ्या हस्बंडला पगारच नव्हता. शिक्षक लोकांचे इथून 20-22 वर्ष आधी काय कंडिशन होत्या, अप्रुव्हल, आणि त्याच्यात त्यांचा केस अडकली होती. तर 3 वर्ष बिना सॅलरीने आम्ही काढलेले आहे. पैशाचा स्ट्रगल काय असतो तो बघितलेला आहे. आणि म्हणून आज मला आनंद होतो की मी आज लोकांच्या कामात पडते. आज एकच की तुमच्यापैकी कुणाच्याही चेहऱ्यावर स्माइल आलं, त्या स्माइल मधनं ब्लेसिंग वो बोनस मेरे लाईफ में जमा हो रहा होतोय की नाही, जमा सांगा. या 10 दिवसात थोडा जरी स्माइल आणण्याचा प्रयत्न झाला, थोडा जरी आनंद तुम्ही एक क्षणाचा अनुभवला, तर तुम्हाला कुठेतरी जर माझी आठवण आली, तर ते ब्लेसिंग मला भेटेल की नाही भेटेल? येस. तर या क्लासेसमधनं जे म्हटलं ना की काय मिळवते आहे मी, तर या क्लासेसमधनं मी ते ब्लेसिंग मिळवते. आणि राहायला खर्च, तर जे लोक सेकंड थर्ड लेवलला येतात त्याच्यातनं माझे बाकीचे मेंटेनन्स आणि खर्च निघून जातात. पण त्या खर्चात नाही, माझी एक डोनेशन अमाऊंट मी काढत असते दर महिन्याला, जी म्हणजे बेघर निवारा केंद्र आहे, जिथे वयोवृद्ध 70-80 वर्षाचे लोक जे वृद्धाश्रमात नाही जाऊ शकत, तिथली फीज वगैरे त्यांना नाही देऊ शकत, तर अशा बेघर निवारा केंद्रांमध्ये मी मदत करते. एड्स बाधित मुलांना आमच्याकडे अनाथालय आहे, त्यांच्यासाठी माझी मदत जात असते. त्याच्यानंतर अनाथ मुली ज्यांना काही त्यांच्यासोबत वाईट इन्सिडेंट घडले लहान वयामध्ये आणि त्यांना आई वडील नाही आहे, अशा मुलींसाठी माझं काम चालू आहे. तर ते जे आहे त्याच्यासोबत हा एक छोटासा प्रयत्न. ओके, चला पुढे जो आपला विषय चेंज होतोय. सो रेकी विशेषतः तर ही आपण 1-2 दिवसात शिकू शकतो. याला शिक्षणाचं किंवा वयाचं बंधन नाही आहे. कुठल्याही वयाचा व्यक्ती, कुठल्याही, फक्त इच्छा पाहिजे. माझ्याकडे आता वय वर्ष 10 वर्ष मुलांपासून मी हे वर्कशॉप घेते. तर माझ्याकडे मागच्या बॅचमध्ये 82 वर्षाचे आजोबा होते. तर तिथपर्यंत माझे क्लासेस, म्हणजे त्या वया गटातले लोक क्लास करतात. रेकी उपचार करते समय अ, ही ऊर्जा त्यांना 10 मिनिटं, रेकी उपचार करताना ती व्यक्ती आवश्यकतानुसार प्राप्त होते. त्याला असं बंधन नसतं की याचं कुठलीही हानी होईल. जेवढी गरज आहे, आता मेडिकल प्रॅक्टिशनरला विचार येतो की वयानुसार किती मेडिसिन द्यावं, किती एमजीचा डोस द्यावा, किती एमएलचं औषध द्यावं. पण रेकीमध्ये रेकी स्वतः ठरवते की त्याचं किती गरज आहे, तेवढीच रेकी तुमच्या हातातनं प्रवाहित होईल. प्रॅक्टिकल आपण करणार आहे पुढच्या आठवड्यात, की किती तुमच्या हातातनं प्रवाहित होईल आणि त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. रेकी उपचार से शरीर के नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और पॉजिटिव यानी सकारात्मक विचार आपके जीवन में आते हैं. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ प्राणमय शरीर में भी परिणाम हो जाता है. परिणाम स्वरूप कोई भी बीमारी हो, कोई भी समस्या हो, मूल रूप से ठीक हो जाती है. आता जी आपण शिकतोय ही रेकीची प्रथम लेवल आहे. या रेकीच्या 5 पायऱ्या आहेत. टोटल 5 पायऱ्या आहेत. आता प्रथम लेवलमध्ये आपण स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना हील करू शकणार आहे. पण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुणालाही हील करू शकता. जगाच्या तो व्यक्ती, आता आमचे बरेचसे स्टुडंट आहेत ज्यांचे मुलं अमेरिकेला,
लंडनला शिकायला गेलेल्या आहेत, काही सेटल झालेल्या आहेत. तर त्या आई इथून त्या मुलांना हील करतात. त्यांच्या जॉबमध्ये येणारे अडथळे, त्यांच्या प्रमोशनमध्ये येणारे अडथळे, काही आरोग्याची समस्या असेल तर सेकंड लेवल पासून जगाच्या पाठीवर तुम्ही कुणालाही हिलिंग करू शकता. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे डिस्टन्स हिलिंगचा. आणि तुम्हाला सांगते की कोरोना काळामध्ये वर्टिक्सची जी आमची टीम आहे त्यांनी अनेक लोकांना फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग केलं. अजूनही आमची एक टीम आहे, 500-600 लोक आहे आमच्या कम्युनिटीमध्ये, जे गरजूंना आवश्यकतेनुसार 1 रुपया न घेता हिलिंग करतात. हा गेल्या 5 वर्षापासून आम्ही निरंतर उपक्रम कोरोनामध्ये चालू केलेला उपक्रम आहे, जो आताही चालू आहे. जे गरजू लोकांना आम्ही निशुल्क हिलिंग करतो. तर त्यावेळेस जे आम्ही काम केलं, तर होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन HMRFच्या माध्यमातून आम्हाला कोविड एक्सिलन्स अवॉर्ड दिला गेला वर्टिक्सच्या टीमला पूर्ण 2021 मध्ये. कोविड एक्सिलन्स अवॉर्ड आमच्या पूर्ण टीमला भेटलेला आहे त्या कार्यासाठी की तेव्हा पेशंटला हात लावू शकत नव्हतो, जे पेशंट व्हेंटिलेटर होते अशा सगळ्या पेशंटला आम्ही हिलिंग केलं होतं त्यावेळेस. तर या रेकीच्या म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही सेकंड लेवल नंतर कुणालाही करू शकता. थर्ड लेवलमध्ये तुम्हाला शारीरिक मानसिक आजारांसाठी सायकिक सर्जरी शिकवली जाते. सेकंड लेवलमध्ये तुमच्या सकारात्मक इच्छा, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, आर्थिक समृद्धी पाहिजे आहे, अशा सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विशबॉक्स टेक्निक शिकवली जाते. मास्टर लेवलमध्ये तुम्ही 100% ऊर्जांचे मानकरी होता. लेवल 1ची ऊर्जा 10%, सेकंड लेवल 40% आणि थर्ड लेवल 100%. आणि चौथी आणि पाचवी लेवल माझ्यासारखं ट्रेनर बनून ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला ती चौथी पाचवी लेवल करून ट्रेनिंगसाठी तो क्लास करावा लागतो. ठीक आहे, कंपल्शन नाही आहे. ज्यांना पुढची प्रॅक्टिस या पद्धतीने 10% ऊर्जांसोबत करायचं आहे तर ही प्रॅक्टिस तुमची अजून आपला नेक्स्ट वीक पुढच्या शुक्रवारपर्यंत आपला क्लास आहे. घाई कुठलीच नाही आहे, एवढं लक्षात घ्या. फक्त आज आपण रेकीला सुरुवात केलेली आहे. अभी तो ये शुरुआत है. तर रेकी उपचार सोबत सामान्य जानकारी ही है कि रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना आवश्यक आहे. म्हणजे रेकीमध्ये एक शक्तिपात विधी असते, त्याला अट्युनमेंट म्हणतात. ते घेतलं तरच, नाहीतर तुम्ही 10 दिवसांचा क्लास अटेंड केला पण जर तुमचा शक्तिपात मिस झाला तर तुम्ही कुठलंही प्रॅक्टिकल करू शकणार नाही. म्हणजे जे उपचार पद्धती आहे ती तुम्ही करू शकणार नाही. म्हणून ते प्रॅक्टिकल आपलं अर्ली मॉर्निंग राहील. तर त्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. हो सके तो रेकी उपचार के लिए स्वतंत्र जगह निश्चित करे. विशेष वातावरण की निर्मिती होने से उपचार के परिणाम शीघ्र प्राप्त होते. जसं आता तुम्ही घरामध्ये एक व्यवस्थित जागा निवडली आणि रोज तिथे बसून जर मेडिटेशन केलं, हिलिंग केलं, तर ऑलरेडी त्या जागेचा, असं मंदिरात गेल्यावर एक औरा दिसतो आपल्याला पॉझिटिव्हिटीचा, त्याच पद्धतीने तुम्ही हिलिंगसाठी जर एखादा कोपरा घराचा निश्चित केला तर तिथे तुम्हाला तो ऊर्जा चांगल्या पद्धतीने जाणवायला लागते. हस्तस्पर्श कसा असला पाहिजे जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट द्याल? हाताचा कप शेप आणि हस्तस्पर्श हलका. जेव्हा ट्रीटमेंट मी शिकवेल तेव्हा तुमचा हस्तस्पर्श हलका असला पाहिजे, असं दाबून वगैरे नाही. फिदर टच ज्याला म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने हलका हस्तस्पर्श. कुठल्या आजारासाठी कुठे हात ठेवायचा, अगदी शरीरावर कुठे गाठ असेल, मायग्रेन असेल, डायबिटीज असेल, कुठल्या प्रत्येक आजारासाठी मी तुम्हाला प्रोटोकॉल देणार आहे की कुठे तुम्ही ट्रीटमेंटसाठी हात ठेवायचं. आणि 7 चक्राचं मेडिटेशनच्या सोबतच 7 चक्रांची एनर्जी आपल्या जीवनाला, हे पण आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणारच आहोत. तर ट्रीटमेंट पण आपण बघणार आहे. कधी पण जर तुम्ही ट्रीटमेंट देता आणि पेशंट डीप स्लीपमध्ये गेला तरी देखील त्याचे उपचार शक्य असतात. रेकीवाहक बनने के पश्चात 21 दिवसांचा कालावधी हा स्वयंशुद्धीकरण कालावधी असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. ज्या पद्धतीने साखर म्हणजे गोडवा, दुसरा विचार येतो का साखर आठवली का साखर गोड आहे, एवढं येतो. तर मग त्याच पद्धतीने रेकी म्हणजे उपचार. एवढं समीकरण सोपं आणि साधं आहे की रेकी म्हणजे सकारात्मक उपचार होणारच आहे. रेकी लेते समय आपल्याला जे 7 चक्रांचे पॉइंट आहेत त्याच्यावर जर हील केलं तर ते कसं करायचं तेही तुम्हाला शिकवलं जाणार आहे. फक्त जर एखादा जळलेला भाग असेल शरीराचा, बेडसोल झालेले असतील किंवा जखमा असतील तर तिथे डिरेक्टली टच करायचा नाही आहे. तेव्हा आपला हस्तस्पर्श एवढा उंचीवर दूर असला पाहिजे. जो स्पर्श तुम्ही कराल तो एवढा दुरून असला पाहिजे. कारण लेवल 1 मध्ये आपल्याला टच शिवाय होत नाही, तर तो टच आपण जास्तीत जास्त एवढा लांब करू शकतो, 2 ते 3 इंच वर, त्याच्या पलीकडे नाही. पण तेच सेकंड लेवलमध्ये पेशंट जगाच्या पाठीवर कुठे असेल, आणि ते लाईव्ह प्रॅक्टिकल आपण सेकंड लेवलच्या क्लासमध्ये डिस्टन्स हिलिंगचं करत असतो, जिथे तुम्ही डिस्टन्सनी जगाच्या पाठीवर कुणाला हिलिंग करू शकता.
त्यासोबतच सेकंड लेवलमध्ये तुम्हाला पेस्ट कंट्रोलिंग शिकावं लागतं. एक मॅडम होत्या ज्यांच्या घरी वर्षातनं 3 वेळा पेस्ट कंट्रोल करावं लागायचं. पण आता गेल्या 6 महिन्यामध्ये जे सेकंड लेवलमध्ये आपण पेस्ट कंट्रोलची प्रक्रिया रेकीच्या द्वारे शिकतो, त्यांच्याकडे कुठलंही पेस्ट कंट्रोल करायची गरज पडलेली नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण सेकंड थर्ड लेवलमध्ये शिकणार आहोत. रेकी केवल रेकी वाहक केवल वाहक होता है। विश्व में स्थित अमर्याद ऊर्जा का भंडार वहां से ऊर्जा लेकर रुग्ण तक पोहोचाता है. म्हणजे आता मी जर एखाद्या पेशंटला ठीक करू शकते, म्हणजे मी काय खूप मोठं आहे का काहीतरी नाही. मी फक्त एक माध्यम आहे, मीडिएटर आहे, ब्रह्मांडातली ऊर्जा घेऊन सहजतेने समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. याचा प्रॅक्टिकल देखील करून देणार आहे. एखाद्याचं जर काही दुखणं असेल ते आपण कसं कमी करायचं, सगळे प्रैक्टिकल सेशन अपने नेक्स्ट वीक में होना है। जिस प्रकार वाहक रुग्ण को रेखी उपचार देता है, उसी प्रकार रुग्ण स्वीकारता है। जर रुग्णाची भूमिका नकारात्मक असेल तर कधी कधी उपचार भेटण्यासाठी वेळ लागतो. कारण तो पाणी आपण भरून राहिलो आणि समजा हा ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी टाकायचं, पण हा ग्लास उलटा असेल, पाणी जाईल का? त्याच पद्धतीने एखाद्या पेशंटने ठरवून टाकलं की मला हा उपचार नाहीच पाहिजे आहे, तर आपण त्याला उपचार करू शकत नाही. पण सेकंड लेवलमध्ये त्याला न सांगता तुम्ही त्याच्या भल्यासाठी उपचार करू शकता. जसं माझ्या मुलाला 9th मध्ये 61% भेटले होते आणि मग मी 10th मध्ये असताना त्याच्यासाठी हिलिंग चालू केलं. मागच्या वर्षी म्हणजे आता त्याचं फर्स्ट इयर झालं, लास्ट इयर त्याचा रिझल्ट 90%ने तो 10th पास झालेला होता. तर हे सगळं का बरं? मला माहिती होतं त्याचं भलं काय. असं जर म्हटलं की चल हे घे रे बाबा पाणी चार्ज केला घे, मी घरचं सगळंच पाणी चार्ज करून ठेवते की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. मग घरी एखादा पाहुणा आला किंवा घरचे काम करणारे असो, सगळ्यांनी ते पाणी पिलं तरी त्यांना सगळ्या सकारात्मक अफर्मेशन भेटल्या पाहिजे. तर अन्न पाण्याला या पद्धतीने आपण सकारात्मकता द्यायला पण शिकणार है। स्वस्थ व्यक्ति को भी रेकी उपचार दिए जा सकते हैं। यहाँ किसी भी प्रकार के कोई भी अंधविश्वास को कोई भी स्थान नहीं है। इस उपचारों के दौरान रेकी वाहक की कोई बीमारी रुग्ण को या रुग्ण की कोई बीमारी रेकी वाहक को लगने की कोई भी संभावना नहीं है। मन चंगा तो कटौती में गंगा। आणि तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल या भावनेने आपल्याला या उपचारांना स्वीकारायचं आहे आणि या उपचारांना करायचं आहे. तर उद्याच्या सेशनमध्ये आपण रेकीचा इतिहास आणि एक व्यक्ती तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. उद्या मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे. विदाऊट एनी टच तुम्ही कुणाच्या शरीरावर कुठे वेदना आहेत हे तुम्ही ओळखू शकणार आहे. दोन लोकांचा औरा कशा पद्धतीने एकत्र येतो हे प्रॅक्टिकल आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे. त्यासाठी तुमच्यासोबत एक व्यक्ती उद्या क्लासमध्ये जर उपस्थित असेल तर प्रॅक्टिकल करायला खूप मजा येणार आहे. तर उद्या आपला टॉपिक कोणता आहे? ह्युमन औरा. औरा कसा फील करायचा, कसा बघायचा, या सगळ्या प्रॅक्टिकलला आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहेत. सो आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा. तुम्ही शेअरिंगमध्ये कंजूसी करता, कारण तुमच्या शेअरिंगमधनं मला प्रेरणा मिळते की अजून तुम्हाला किती चांगलं देऊ शकते. मी याच्यासाठी रिसर्च करते, अभ्यास करते. ओके. सो आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.